नैसर्गिक गो आधारित शेतीचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपण नवीन एक प्रयोग करायला गेलो आहोत की एका पट्ट्याचं आपण पाचट साळलंय आणि एका पट्ट्याचं आपण पाचट साळलेलं नाही. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा समजा खाली पाण्याचं प्रमाण जास्त आहे, रूट ब्लॉकेजचं प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये, तरी सुद्धा ऊसाची वाढ अशा पद्धतीने झालेली आहे. आणि पाचट साळायचं अजून एक कारण म्हणजे ह्याच्यामध्ये काय बदल होते, एक नवीन प्रयोग करून बघितला की आपल्याला पण कळालं पाहिजे की बाबा पाचट साळल्यानंतर काय होईल आणि नाही साळल्यानंतर काय होईल. ह्या दोन्हीचं आपण ज्यावेळेस ऊस तोडणार आहोत त्या पद्धतीनं बारकाई नट जे काही टिपण आहेत तर ते टिपण आपण घेणार आहोत. पाऊस जास्त असताना सुद्धा ऊसाची वाढ अशा पद्धतीनं झालेली आहे. आता तुम्ही ह्या जमिनीचा ग्रोथ सुधारण्यासाठी लागवड करीत असताना काय काय आंतरपीक आणि द्विदलाचे कोणते घेतले ते सांगा. सुरुवातीला आपण त्रिसूत्रीचे 3 सडे टाकून घेतले गहू आधारित शेती करत असताना. यामध्ये गाईचं 10 किलो शेण, 5 किलो बेसन पीठ आणि 5 किलो नैसर्गिक गूळ. तर ह्याचं तिन्हीचं मिश्रण तयार करून ठेवलं. 72 तास फर्मेंटेशनसाठी ठेवलं. 72 तासानंतर 150 लिटर पाणी टाकलं, 150 ते 160 लिटर, आणि 1 एकरचा तो डोस मारून घेतला. अशा पद्धतीनं 3 सडे टाकले आणि ह्या 3 सड्यावरच नैसर्गिक पद्धतीनं आपण ऊस पिकवलाय. अंतर 8 फूट ठेवलं. सुरुवातीला डोस टाकल्यानंतर दुसरा जो डोस आहे तो आपण ड्रिंचिंग केला. ऊसाची लागवड आपण करत असताना रोपाची लागवड केली 15 नोव्हेंबरला. त्रिसूत्रीचा डोस टाकीत असताना आणि आणि त्याच्यानंतर त्रिसूत्रीची ड्रिंचिंगच केली. जे काही धार लावायची तर इकडे टाकायची होती, सेंटरला टाकली. आतमध्ये राजमा म्हणून पीक घेतलं, पण राजमाचं वातावरण एकदम सुरुवातीचं असतं, पण आपल्याला पेरायला उशीर झाला. उशीर झाल्यामुळं तेवढं राजमा काय पीक तेवढं चांगलं आलं नाही. ज्यामुळं जे काही मुख्य सूत्र आहे आपलं की जमीन झाकून राहिली पाहिजे, तर ती जमीन बऱ्यापैकी उघडी राहिली. तो एक थोडासा आपण पुढच्या वेळेस तो एक आपण दुरुस्ती सुधारून म्हणजे घेणार आहोत. ते आंतरपीक जे द्विदल पीक हे जास्त दाट पाहिजे नव्हतं, तुमचे खूप पातळ झालं ते. पातळ झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर आपल्याला काम करता आलं नाही याच्यामध्ये. मग असंच उघड झापीमध्ये आपण रोटर मारलं, छोट्या ट्रॅक्टरचा रोटर मारला आणि उडीद बेवड पीक घेतलं. आता पुढचं बेवड पीक अशा पद्धतीनं आहे. पाऊस जास्त असताना सुद्धा बरं आहे, छान आहे. समजा बाकीच्या ज्या शेतकऱ्याच्या मानानं आपलं तुलनात्मक जर विचार केला तर नैसर्गिकमध्ये पण छान उत्पादन येऊ शकतं.